पद्धतीची निवडणूक आता ही रंगत चाललेली आहे. आपण साहेबांचं कार्य म्हणताना 2080 मध्ये त्यांना आपण आमदाराची संधी दिली, 82 ला नंतर राज्यमंत्रीपद त्यांना मिळालं, 85 ला परत एकदा आपण त्यांना संधी दिली, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. तिथून त्यांचा हा प्रवास विकासाचा लातूरचा प्रवास चालू झाला. चांगल्या पद्धतीने आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांच्या नियोजन पद्धतीने किंवा त्यांच्या सगळ्यांनाच हा सगळा वारसा त्यांनी चांगल्या पद्धतीने पुढे चालवला. आणि ते त्याचा 2009ला जेव्हा आपण अमित भैयांना पहिल्यांदा संधी दिली, 2009 मध्ये आपल्याला अमित भैयांना मत द्यायचं कारण सगळ्यांचे वेगवेगळे होते. 2009 मध्ये मी त्यांना मत दिलं, ते माझे मोठे भाऊ होते. 2000 मध्ये त्यांच्या सहकार्याने त्यांना मत दिलं की त्यांच्यासोबत 97 पासून त्यांनी संघटनेचं काम चालू केलं. बऱ्याच आपल्या वडील मंडळींनी त्यांना आशीर्वाद दिला की साहेबांच्या चिरंजीवाचं काम चांगलं असेल, साहेबांसारखं असेल म्हणून त्यांना आशीर्वाद दिला. बरोबर आहे की आपण आशीर्वाद मिळाल्यामुळे ते मत पुन्हा मिळालं. बऱ्याच माझ्या युवक तरुण मित्रांनी त्या काळामध्ये देखील त्यांना मत दिलं की हे देखणे आहेत. काही लोकांनी मत दिलं चांगलं बोलतात, चांगलं भाषण करतात. आणि एक अपेक्षा होती, एक विश्वास होतो की ज्या पद्धतीचं काम साहेबांचं होतं, शिवराज पाटील चाकूरकरांचं होतं, आदरणीय काकांचं आहे, ते त्या पद्धतीचंच काम आपल्या आमदारकीच्या माध्यमातून पुढे चालवतील. एक आशा होती, विश्वास होता. आणि आता 5 वर्षानंतर आमदारकीचा काळ त्यांचा पहिला टर्म संपल्यानंतर आपण तो बघितलेला आहे. आणि मला खात्री आहे त्या विश्वासाला त्यांनी चांगल्या पद्धतीने राखलेला आहे आणि तो विश्वास अजून पुढे वाढवलेला आहे. अजून नवीन विश्वास निर्माण केलेला आहे की आता आज जो विश्वास त्यांनी निर्माण केलेला आहे त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यक्रमानंतर एक लातूरची नवीन तरुण पिढी. आणि मला सांगताना अभिमान वाटतो की लातूरमध्ये जवळपास शहरामध्ये 50,000 तरुण हे मतदानाला पहिल्यांदा जाणार आहे. 18 ते 23च्या वयोगटामधले लातूरमध्ये 50,000 तरुण ह्या वेळेस मतदान करणार आहेत.